Hello everyone, welcome to Educulture. I am Abhishek and today we are going to discuss another topic of quantitative aptitude, that is simple interest. ओके, तर आपण हे बँकिंगचं चॅनल सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बँकिंग रिलेटेड आता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिशचे लेक्चर, शेखर सर इंग्लिश घेतात आणि मी क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड घेतोय. थोड्या दिवसात रिझनिंग सुद्धा सुरू होईल. अशा प्रकारे तुम्हाला जर बँकिंग रिलेटेड सगळ्या एक्झामची किंवा इन्शुरन्स रिलेटेड सगळ्या एक्झामची तयारी करायची असेल तर हे चॅनल तुम्हाला नक्की मदत करेल. तर नक्की हे सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचावेत. चला, आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे सिंपल इंटरेस्ट. काय असतं सिंपल इंटरेस्ट म्हणजे? तर एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सिंपल इंटरेस्टचा. सिंपल इंटरेस्ट SI इज इक्वल टू PRT अपॉन 100. फक्त एका या गोष्टीवर आपल्याला सगळे चांगले एक्झाम्पल सुटून जातात. SI म्हणजे सिंपल इंटरेस्ट, P म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, P म्हणजे प्रिन्सिपल, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट आणि T म्हणजे टाइम पिरियड. ओके, हे आपल्याला माहित आहे. तर याच्याशी रिलेटेडच हे सगळं आजचा चॅप्टर असणार आहे. आपल्याला आजचे चांगले 10 प्रश्न आपण घेतलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, जर माझं प्रिन्सिपल 100 असेल किंवा 1000 असेल, रेट ऑफ इंटरेस्ट माझा 10% असेल आणि टाइम पिरियड माझा 2 इयर असेल, तर माझा SI काय येणार? SI इज इक्वल टू P किती आहे? प्रिन्सिपल 1000, रेट किती आहे? 10%, इंटू टाइम किती आहे? 2 अपॉन 100. 20 गेले, 10 100 दुनी 200. SI किती आला माझा? 200. दॅट्स इट. 4 गोष्टी असतात तुमच्याकडं, 1 2 3 4. 4 पैकी एक मिसिंग देतात, तुम्हाला ती मिसिंग गोष्ट काढायची असते. कळालं? एवढीच कन्सेप्ट आहे सिंपल इंटरेस्टची. त्याच्यावर आपण बँकिंगला आलेले काही प्रश्न बघूया. पहा, a certain amount earns simple interest of ₹1750 आफ्टर 7 years. 7 वर्षानंतर 1750 रुपये मिळतात. हॅड द इंटरेस्ट बिन 2% मोर. जर इंटरेस्ट 2% मोर असता, आपल्याला काय दिलाय? इंटरेस्ट दिलाय, तो किती दिलाय? 1750. टाइम पिरियड दिलाय, काय दिलाय? 7 वर्ष. आपल्याला प्रिन्सिपल आणि रेट दिलाय का? प्रिन्सिपल नाही माहिती, रेट नाही माहिती. आणि पुढचं वाक्य काय दिले? जर रेट ऑफ इंटरेस्ट 2% एक्स्ट्रा असता, म्हणजे हा जो सुरुवातीचा आहे त्याच्यापेक्षा 2% एक्स्ट्रा असता, तर काय झालं असतं? आपल्या गणिताचा पहिला थंब रूल आहे, काय म्हणतो आपण? एक इक्वेशन असेल तर आपण एकच अननोन काढू शकतो, किंवा एक अननोन काढायचं असेल तर आपल्याला एक इक्वेशन लागतं. 2 अननोन काढायचे असतील तर आपल्याला 2 इक्वेशन लागणार. मला सांग, इथं आपल्याकडे 2 अननोन आहेत, प्रिन्सिपल पण माहित नाही, रेट पण माहित नाही. 2 अननोन आहेत आपल्याकडे आणि इक्वेशन एकच आहे. मग ह्याचं उत्तर आपण काढू शकू का? ह्याचं उत्तर आपल्याला काढता येणार नाही. त्यामुळे काय येणार आहे? कॅनॉट बी डिटरमाइन. ऑप्शन नंबर डी. कळालं? हा मॅथच्या बेसिक रूलवर हा क्वेश्चन होता. सिंपल इंटरेस्ट असला तरी की तुमच्याकडे एक अननोन असेल तर एक इक्वेशन पाहिजे आणि 2 अननोन असतील तर 2 इक्वेशन तुमच्याकडे हवेत. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. आपलं ह्याचं एक टेलिग्राम चॅनल पण केलेलं आहे आपण. जर तुम्हाला अपडेटेड राहायचं असेल सगळे नोटिफिकेशन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून किंवा काही डाऊट्सच्या माध्यमातून, तर याचा आपण टेलिग्राम चॅनल केलेला आहे बँकिंग एज्युकल्चर. याचं टेलिग्राम चॅनल केलेलं आहे आपण बँकिंग अंडरस्कोर एज्युकल्चर. याच्यावर हे व्हिडिओजचे अपडेट्स मिळत राहतील तुम्हाला आणि परत जे काही नोटिफिकेशन येतात ते सगळं पण तुम्हाला मिळत राहील. टेलिग्रामवर @banking_educulture टाकलं की तुम्हाला ते सगळं मिळून जाईल तिथं. आता पहा पुढचा प्रश्न. द सिंपल इंटरेस्ट ऑन अ सम ऑफ मनी विल बी 200 आफ्टर 5 years. 5 वर्षानंतर 200 सिंपल इंटरेस्ट आहे. 5 वर्ष. इन द नेक्स्ट 5 years प्रिन्सिपल इज ट्रिपल. पुढच्या 5 वर्षात प्रिन्सिपल ट्रिपल झालं तर सिंपल इंटरेस्ट एवढं सोपं आहे. प्रिन्सिपल ट्रिपल झालं की सिंपल इंटरेस्ट पण तुमचं ट्रिपल होणार. बघ ना इथं आपल्या ह्याच्यातच कळतंय. हा फॉर्म्युलामध्ये हेला जर मी 3 पट केलं तर डेफिनेटली माझं SI पण 3 पटच होणार ना. त्याच्या पुढचंच 3 पट केलंय. कळालं? मग ते काय म्हणतंय? पहिल्या 5 वर्षात 200, पहिल्या 5 वर्षात 200 रुपये व्याज मिळतंय. पुढच्या 5 वर्षात प्रिन्सिपल ट्रिपल केलं तर व्याज पण ट्रिपल मिळणार. मग पुढच्या 5 वर्षात व्याज किती मिळणार? 200 ची तिप्पट, 600. बरोबर. आणि विचारलंय काय? व्हॉट विल बी द टोटल इंटरेस्ट ऍट द एंड ऑफ द
10 इयर. 10 इयरच्या शेवटी टोटल इंटरेस्ट किती असेल 600 प्लस 200 दॅट इज 800. कळालं सगळ्यांना व्यवस्थित. तर किती असणार आहे तो 800. ऑप्शन नंबर सी. पहिल्या 5 वर्षात 200, पुढच्या 5 वर्षात पण 200 असला असता, पण त्यांनी प्रिन्सिपल ट्रिपल केलंय. मग 200 ची तिप्पट किती 600, म्हणजे पुढच्या 5 वर्षात इंटरेस्ट किती 600. टोटल 10 वर्षाचा इंटरेस्ट विचारलाय, किती झाला 600 200 800. फॉर्म्युले लागले का कुठले नाही. कॉमन सेन्स जास्त इम्पॉर्टंट आहे मॅथ मध्ये, ना की फॉर्म्युले. फॉर्म्युले एकदा समजून घेण्यासाठी ठीक आहे, एकदा कन्सेप्टचं अंडरस्टँडिंग झालं की त्यानंतर तुम्हाला असं घुसता आलं पाहिजे, आणि ते सगळं करून घेणार आहे आपण शिकवताना. बरोबर. आता इथपर्यंत कळलं, हे एवढंच एक्झाम्पल घेऊन सुद्धा कळलं. हे जवळजवळ 6वा-7वा एक्झाम्पल आहे बॅच मधलं. त्याच्या आधी 4-5 एक्झाम्पल तुम्हाला मला शिकवायला लागणार. ओके चला नेक्स्ट. अ सम ऑफ मनी बिकम्स 9 टाइम्स इन 20 years. Find the 10 times of the rate of interest. Sum of money become 9 times in 20 years. Find the 10 times of the rate of interest. Sum of money become 9 times. म्हणजे आधी जर पैसे प्रिन्सिपल पी असेल तर ते 9 टाइम्स बनते. म्हणजे किती बनते 9p बनते. याचा अर्थ इंटरेस्ट किती आला 8p. जर 1 रुपयाचे 9 रुपये भेटत असतील तर तुम्हाला इंटरेस्ट किती मिळालं, व्याज किती मिळालं 8 रुपये. करेक्ट. तर आता सांगू, आपल्या ह्याच्यात टाकू सगळं. I इज इक्वल टू PRT अपॉन 100. बघा कसं कसं टाकणार. इंटरेस्ट किती मिळाला आपल्याला 8p इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे p इंटू r. r आपल्याला काढायचंय. t किती आहे 20 years अपॉन 100. तर पहा आता कसं कसं. पहिल्यांदा तर PP कॅन्सल. 21 जा 25 जा 5 8 जा 40. रेट ऑफ इंटरेस्ट किती आला 40%. पण त्यांनी विचारले काय, फाइंड द 10 टाइम्स ऑफ द रेट ऑफ इंटरेस्ट. 10 टाइम्स ऑफ द रेट ऑफ इंटरेस्ट. मग मला सांगा 40च्या 10 टाइम्स, 40%च्या 10 टाइम्स किती असते 40%च्या 10 टाइम्स 400%. जमलं. काय येणार आहे आन्सर ऑप्शन नंबर सी 10 टाइम्स द रेट ऑफ इंटरेस्ट. नेक्स्ट. A sum becomes sixfold at 5% per annum. A sum becomes sixfold means 6 times. 5% per annum. At what rate sum becomes 12fold? At what rate sum becomes 12fold? आता सगळ्यात पहिल्यांदा पहिल्यातून आपण काय करू की बाबा टाइम पिरियड काढून घेऊ. टाइम पिरियड काढून घेऊ आपण. पहिल्यांदा ह्याच्यावरून 6 फोल्ड होते म्हणजे p चं किती होतंय 6p होतंय. म्हणजे इंटरेस्ट किती भेटला 5p. इंटरेस्ट किती झाला माझा 5p. मग टाका 5p इज इक्वल टू p इंटू रेट किती आहे 5 इंटू टाइम पिरियड अपॉन 100. p कॅन्सल 5 कॅन्सल. t इज इक्वल टू काय आलं 100. टाइम पिरियड किती आला 100. टाइम पिरियड आला 100 इयर्स. आता त्याच सगळ्या गोष्टी इकडे टाकू. इकडे काय सांगितलं ऍट व्हॉट रेट द सम बिकम्स 12 फोल्ड. 12 फोल्ड पाहिजे. आता p चं किती पाहिजे 12p म्हणजे इंटरेस्ट किती येणार 11p. सो टाका फॉर्म्युलामध्ये 11p इज इक्वल टू p इंटू रेट ऑफ इंटरेस्ट तर तुला काढायचं आहे आणि टाइम किती मिळाला इकडून, टाइम मिळाला इकडून 100 अपॉन 100. सो 100 कॅन्सल, p कॅन्सल. रेट किती आला माझा 11. रेट ऑफ इंटरेस्ट किती आला 11. तेच त्यांनी विचारले व्हॉट इज द रेट ऑफ इंटरेस्ट 11. एका ह्या सेंटेन्स वरून आपण टाइम पिरियड काढला आणि ह्या दुसऱ्या प्रश्नावरून तो टाइम पिरियड घेतला आणि त्यांनी रेट विचारलेला तर रेट काढला. एकदम सरळ साधं सिंपल एक्झाम्पल. ओके. पण डायरेक्ट असं एक्झामला आलं की आपल्याला कळायचं बंद होतं अरे असं कसं काय कहना क्या चाहते हो, ही वाली पोझिशन कधी कधी येऊ शकते. तर तसं काय आलं नाही पाहिजे. नेक्स्ट. द रेट्स ऑफ सिंपल इंटरेस्ट इन टू बँक्स एक्स अँड वाय आर इन द रेशो 10:8 म्हणजे 10% आणि 8% असं आपण पकडू. Rajni wants to deposit her total savings in two banks in such a way that she receives equal half yearly interest from both. Half yearly म्हणजे टाइम तर सेमच आहे. She should deposit the savings in the banks X and Y in the ratio. हा या X बँक मध्ये आणि Y बँक मध्ये. मी काय म्हणतो ती X बँक मध्ये P1 हे करते आणि तिचं रेट ऑफ इंटरेस्ट 10% आहे आणि त्यांनी काय विचारलंय टाइम पिरियड तर 6 मंथ दिलेलाच आहे. टाइम पिरियड 6/12 करा किंवा 6 लिहा कारण दोन्ही इक्वलच करायचे आपल्याला. ओके. अपॉन किती आहे 100 आहे. दुसऱ्या बँक मध्ये ती P2 जमा करते. रेट ऑफ इंटरेस्ट 8 आहे.
टाइम पिरियड सेमच आहे, हाफ इयरली म्हणजे 6/100. हे करता 6/12 घ्यायचं असतं, पण इथं कॅन्सलच होणार आहे. आणि हे इक्वल आहेत म्हटलंय, त्याने काय म्हणले, सेव्हिंग सच अ वे दॅट शी रिसिव्ड इक्वल हाफ इयरली इंटरेस्ट फ्रॉम बोथ द बँक्स. इक्वल इंटरेस्ट मिळाला. मग आता किती सिंपल झालं सांग. पहिल्यांदा 100 ला 100 कॅन्सल, 6 मंथला 6 मंथ कॅन्सल. प्रिन्सिपल किती इन्व्हेस्ट करेल, P1/P2. हे P2 इकडे घेतलं तर 10 तिकडे घेऊन जावा, 8/10 म्हणजेच काय, बेचोक 8, बेपंचे 10, 4:5. म्हणजे दोन्ही बँक्स मध्ये ती किती हे करेल, P1 आणि P2 म्हणजे X आणि Y मध्ये किती इन्व्हेस्ट करेल, 4:5 रेशो मध्ये. ऑप्शन नंबर ए. तर एवढं लांब जायला लागत नाही, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करताना तुम्हाला कळून जातं सगळं सेम आहे. हे इक्वल पाहिजे म्हणजे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं. इन्व्हेस्टमेंट आणि काय येणार मग, रेट काय असणार आहेत, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार आहेत. मग ते 10:8 आहे, तर हे काय येणार 8:10. 8:10 म्हणजे किती, 4:5. हे प्रॅक्टिस न होतं. आता काही शिकवलं पण नाही मी तुम्हाला, मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करतोय की बँकिंग सुद्धा सोपं आहे. आपल्या मराठी मुलांनी तिकडे वळलं पाहिजे. काही अवघड नाही, तुम्हाला फक्त शिकण्याची आवड पाहिजे, शिकवायचं काम आम्ही करतो. ओके, चलो नेक्स्ट. The simple interest accrued on an amount of rupees 12,450 at the end of year is 8964. Simple interest accrued on an amount of rupees 12,450 at the end of 6 year is 8964. What is the rate of interest? So I is equal to PRT upon 100. I is equal to PRT upon 100. तर I किती त्याने दिलाय, 8964 इज इक्वल टू P 12,450 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट तुला काढायचं आहे, टाइम पिरियड दिलाय 6 years अपॉन 100. डन. करत राहू आपण, जेवढं जमतंय तेवढं. आपल्याला कसं कसं करणार, पहिल्यांदा 0 0 कॅन्सल, नंतर 5 2 जा 10, 5 2 जा 10, 5 4 जा 20, 5 9 जा 45. परत अजून काय काय येते का, 6 ने इकडे जाते का बघूया, जाते इकडे 6 न. 6 1 जा 6, 6 4 जा 24. डन. आणि आता हा याचा कितवा असणार आहे, 6 न मल्टिप्लाय केल्यावर होऊ शकतोय बघ, होतंय. सो 249 1 जा 249 6 जा, आणि रेट ऑफ इंटरेस्ट इज इक्वल टू 6 आणि खालचं 2, 6 2 जा किती आलं 12. रेट ऑफ इंटरेस्ट किती येणार 12%. ऑप्शन नंबर डी. फक्त कॅल्क्युलेशन पार्ट होता याच्यात, वेगळं काहीही नव्हतं. नेक्स्ट. द सिंपल इंटरेस्ट ऑन अ सम ऑफ मनी विल बी rupees 600 after 10 years if the principal is trebled. After 5 years what will be the total interest at the end of the 10th year. अशा प्रकारचा एक प्रश्न सुरुवातीला बघितलेला आपण. काय म्हणताय, सिंपल इंटरेस्ट ऑन अ सम ऑफ मनी विल बी 600 आफ्टर 10 years. 10 years मध्ये त्यांचा सिंपल इंटरेस्ट किती होतोय 600. इफ द प्रिन्सिपल इज ट्रिपल्ड आफ्टर 5 years. पण 5 वर्षात जर मी प्रिन्सिपल डबल केलं असतं तर काय झालं असतं, तर पहिल्या 5 वर्षापर्यंत तर किती मिळालं असतं, मग मला पहिल्या 5 years पर्यंत मला किती मिळालं असतं 300. 10 वर्षात 600 मिळतोय, तर 5 वर्षात किती 300, निम्म. सिंपल मध्येच होतंय, कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये असं होत नाही. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांनी काय केलं म्हणतायत, त्यांनी म्हणतात की आम्ही प्रिन्सिपल ट्रिपल केलं. जर तुम्ही प्रिन्सिपल ट्रिपल केलं तर इंटरेस्ट पण ट्रिपल होणार. सो 300 त्रिक 900. सो आता ते म्हणतायत व्हॉट विल बी द टोटल इंटरेस्ट ऍट द एंड ऑफ द 10 year. मग मला सांगा 10 वर्षाचा टोटल इंटरेस्ट किती. 900 आणि 300 किती येणार आहे रे, 1200, 1200. 10 वर्षात 600 रुपये इंटरेस्ट मिळतो, तर 5 वर्षात 300. पुढच्या 5 वर्षात ट्रिपल करतात प्रिन्सिपल, इंटरेस्ट पण ट्रिपल होणार. 300 चे ट्रिपल 900. सो टोटल 10 वर्षाचा इंटरेस्ट किती मिळाला, 900 प्लस 300 दॅट इज 1200. व्हॉट इट. व्यवस्थित सगळ्यांना. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट. According to a new plan rolled out by HISP Bank, the rate of simple interest on the sum of money is 8% per annum for the first 2 years, 10% per annum for the next 3 years, and 6% per annum for the periods beyond the first 5 years. 5 वर्षानंतर 8%. The simple interest accrued on a sum for a period of 8 years is rupees 12,800. फाइंड द सम. ती सुरुवातीची सम विचारली आपल्याला.
मग मी काय करणार, प्रिन्सिपल ते पी पकडतो. परत 8 वर्षांसाठीच सांगितलंय, पण पहिल्या 2 वर्षांसाठी किती आहे रे, 8%. सो पी इंटू 2%, 8% इंटू 2 years अपॉन 100 प्लस पी इंटू पुढच्या 3 वर्षांसाठी 10%, 10 इंटू 3 अपॉन 100. आता 3 आणि 2 5 वर्ष झाली, टोटल किती पिरियड आहेत, 8 years आहे. सो राहिले 3 वर्ष, बरोबर. 3 आणि 2 5 वर्षाचं झालं, आता 3 वर्ष प्लस पी इंटू पुढच्या सगळ्यासाठी किती आहे रे, 6% 3 वर्षांसाठी राहिलेलं. आणि हा इंटरेस्ट त्यांनी दिलाय, किती दिलाय, 12,800. त्यांनी काय सांगितलेलं, पहिल्या 2 वर्षांसाठी 8%, पुढच्या 3 वर्षांसाठी 10%, 3 आणि 2 5 वर्ष झाली, टोटल 8 वर्ष, म्हणजे राहिले किती, 3 वर्ष. 3 वर्षांसाठी किती, 6%. मग चला काढू, कसं कसं येणार. पहिल्यांदा 8 2 16 पी अधिक 10 3 30 पी प्लस 6 3 18 पी अपॉन 100. ते तिकडे टाकून घेऊ आपण, 12800. ठीक आहे. आता करा ऍडिशन, 18 प्लस 16 34 प्लस 30 किती, 64 पी इज इक्वल टू 12840. सो 64 1 जा 64 2 जा, सो पी इज इक्वल टू 20,000. पी इज इक्वल टू 20,000. ऑप्शन नंबर ई, नन ऑफ दिस. काय येणार आन्सर, 20,000. पहिल्या 2 वर्षांसाठी 8% आहे, परतच्या 3 वर्षांसाठी 10% आहे, परत उरले किती, 3 आणि 2 5, 8 वर्षाचा बिझनेस आहे तो, तर 3 वर्षांसाठी राहिलेल्या 6% आहे. हे सगळं हे केलं की आपल्याला काय येतंय, 20,000. एवढं सगळं लिहायला लागत नाही एक्झाम मध्ये, तू तेव्हा तोंडीच करत असतो. 8 2 16 10 3 30 आणि 7 3 18, 10 3 7 3 18. तुला खाली 100 आहे हे माहित असतंय, ते तू आधीच करतो. आणि ह्याची बेरीज जेव्हा 64 येते तेव्हा तुला कळतं हे 64 ची दुप्पट आहे. मग तू 2 न सुरू होणारा आकडा बघतो आणि पुढे सगळे शून्य पाहिजेत, तुला एक पण दिसत नाही, आणि मग लगेच तू एक्झाम मध्ये ई करतो. फक्त ह्याला काय लागतं, प्रॅक्टिस लागते. ठीक आहे. नेक्स्ट, a certain sum of money amounts to rupees 720 in 2 years and 870 in 4.5 years. 720 in 2 years and 870 in 4.5 years. 2 वर्षामध्ये 720 and 4.5 years मध्ये 870. तो मी असं म्हणू शकतो का, हे किती झालं रे, 150 किती वर्षात मिळाले, 2.5 years मध्ये त्याला 150 मिळाले. So find the sum and the rate of interest. Find the sum and rate of interest. आता 2.5 वर्षात 150 व्याज मिळालं, मी 2 वर्षात किती व्याज मिळालं काढू. 2.5 मध्ये किती व्याज मिळालं, 150. तर 2 वर्षात किती व्याज मिळालं, हे शून्य इकडे टाकून घेतलं, 25 अख्ख 150 25 शून्य म्हणजे 60 2 120. 120 इंटरेस्ट मिळाला मला 2 इयर्स मध्ये. 2 इयर्स मध्ये अमाऊंट काय झाली, 720. अमाऊंट म्हणजे काय असतं, अमाऊंट म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, रास म्हणतो आपण मराठीत त्याला. 120, जर 120 झाला असेल 2 इयर्स मध्ये, तर प्रिन्सिपल किती असणार आहे, 720 अमाऊंट झाली, तर त्यातून 120 इंटरेस्ट घालवला तर प्रिन्सिपल किती भेटलं मला, 600 मिळालं. 600 प्रिन्सिपल. आता प्रिन्सिपल तर मला 600 मिळालं. त्यांनी रेट ऑफ इंटरेस्ट पण सांगितलंय. मग मला सांगा, 120 रेट ऑफ 120 इंटरेस्ट आहे, प्रिन्सिपल 600 मला मिळालं, रेट ऑफ इंटरेस्ट काढायचा आहे, टाइम पिरियड 2 वर्षांचा आहे, अपॉन 100. जमलं, 0 0 कॅन्सल. परत 6 2 12 12 10 20. रेट ऑफ इंटरेस्ट किती आला, 10%. रेट ऑफ इंटरेस्ट 10%. सो 600 प्रिन्सिपल, रेट ऑफ इंटरेस्ट 10%. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. एवढं नाही करायला लागत. तुम्हाला इथून दिसलं 120 इंटरेस्ट आला, तो प्रिन्सिपल आला 600. रेट ऑफ इंटरेस्ट कसं काढणार, 600 वर 120, तर 100 वर किती, 20%. पण हे 2 वर्षांचं आहे, एका वर्षाचं किती, 10%. असं सुद्धा आपण करू शकतो. हे होतं ते. हे आता कसं डायरेक्ट आपण मिसलेनियस एक्झाम्पल घेतोय, टाईप वाईज नाही घेत आहे, लेवल वाईज नाही घेत आहे. एकदा अशी लेवल वाईज घ्यायला सुरू केले की तुम्हाला ते डोक्यात साचत राहतं. बरोबर. नेक्स्ट, पुढचा प्रश्न बघा. हा दिसायला खूप मोठा वाटतो, ट्रॅडिशनल मेथडने सोल्युशन सुद्धा याचं मोठं आहे. मी तुम्हाला पहिल्यांदा ट्रॅडिशनल मेथड सांगेन आणि नंतर मग आपली मेथड सांगेन. लास्ट लेक्चरला पण आपण एक असं एक्झाम्पल बघितलेलं की जिथं आपण एलिगेशन यूज केलं, इथं पण आपण तेच यूज करू शकतो. पहिल्यांदा ट्रॅडिशनल मेथड बघू.
₹16,000 was invested for 3 years, partially in a scheme A at the rate of interest 5% per annum and partially in a scheme B at the rate of interest 8% per annum. The total interest received at the end was rupees 3,480. What amount of money was invested in scheme A? मी म्हणतो की मी स्कीम ए मध्ये एक्स अमाऊंट इन्व्हेस्ट केली तर स्कीम बी मध्ये किती गेली 16,000 मायनस एक्स. ओके, सो लेट अस अज्युम एक्स अमाऊंट इन्व्हेस्टेड इन स्कीम ए at the rate of interest 5% per annum for 3 years upon 100 plus scheme B मध्ये 16,000 minus X amount scheme B मध्ये rate of interest 8% for 3 years upon 100 आणि टोटल इंटरेस्ट किती आहे 3480. ट्रॅडिशनल मेथड चालले, माझी मेथड थोड्या वेळात सांगेन. ह्याचं काय येणार 5 3 जा 15x अपॉन 100 प्लस 8 त्रिक 24 गुणिले 16 24 सख्ख 44 आहे 24 एके 24 अंदा 34 संचार 38 38 384 30 minus 24x just multiply this upon 100 is equal to 3480. डन. हे 100 तिकडे पाठवू आणि इकडे काय होते 15x minus 24 that is 9 minus 9x plus 3,84,000 is equal to 100 जर तिकडे गेलं 3,48,000 so 9x तिकडे गेलं तर 3,48,000 इकडे येणार. सो किती आलं मायनस झाल्यानंतर 0,006 आणि हे आलं 3. सो 9x is equal to 36,000 that means x is equal to किती 4,000. सो स्कीम ए मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली अमाऊंट 4,000. ऑप्शन नंबर डी. पण हे तुम्हाला किचकट नाही का वाटत आहे, किती मोठं झाल्यासारखं वाटतंय. ओके, सेम एक्झाम्पल आपण एलिगेशन सॉल्व्ह करू. हे असंच असू दे. तुम्हाला याची जी पीडीएफ आहे ना अनोटेशन पीडीएफ ती सुद्धा आपण बँकिंग एज्युकल्चर या चॅनलवर देतोय. बँकिंग एज्युकल्चर या चॅनलवर या टेलिग्राम चॅनलवर हे सोडवलेली पीडीएफ सुद्धा देतोय. सो मी डबल हे करतो आता याचं एकदा आपल्या ह्यानं सोडवू आपण याला. ही मेथड तर सिंपल आहे, कॅल्क्युलेटिव्ह आहे, काही नाही फॉर्म्युला व्हॅल्यू टाकायचे. आता जी मेथड तुम्हाला सांगतोय मी ती बघा. एलिगेशन काय, एलिगेशन कधी यूज करू शकतो जेव्हा दोन गोष्टी एकमेकांच्यात मिक्स केल्या. इथं स्कीम ए स्कीम बी एकमेकांच्यात मिक्स करून टोटल काढला आपण, बरोबर. मग मला सांगा 1600 आहे आणि 8% आणि 5% आहे 3 इयर्स साठी. मला सांगा 1600 वर टोटल इंटरेस्ट किती मिळाला. टोटल इंटरेस्ट मिळाला 3480. 100 वर किती काढून टाकू आपण, रेट ऑफ इंटरेस्ट करून जाईल 2 0 ला 2 0 1 0 ला 1 0 4 ने डिवाइड होते 4 4 जा 16 4 8 जा आणि 4 7 जा म्हणजे 87/4 हा रेट ऑफ इंटरेस्ट झाला, बरोबर. म्हणजे आरटी झाला, रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम झाला. मग आता आपण काय करायचं ए आणि बी. ए मध्ये किती आहे रेट ऑफ इंटरेस्ट 5% फॉर 3 इयर म्हणजे 5 3 जा 15. बी मध्ये किती आहे 8% फॉर 3 इयर्स म्हणजे 8 3 जा 24 आणि मिक्सअपचा किती आहे टोटल मिक्सअप मध्ये किती मिळालं आपल्याला 87/4. चला इकडे तिकडे करू, पण हे फ्रॅक्शनचं जर अवघड पडतंय. इथं डिनॉमिनेटरला 4 आहे, गायब करायचंय, सगळीकडेच 4 न मल्टिप्लाय करून टाकू. मग मी असं करू काय याला सरळ ए बी हे 4 गायब करायला इथे 87 केलं 4 न मल्टिप्लाय 15 ला पण 4 न मल्टिप्लाय 15 4 जा 60 24 ला पण 4 न मल्टिप्लाय 96. सो एलिगेशन कसं यूज करतो आपण, याच्यातून हे मायनस केलं 87 मायनस 60 27 96 मायनस 87 9. सो रेशो काय असणार आहे त्या अमाऊंटचा 9:27 म्हणजेच किती 1:3. म्हणजे ए स्कीम मध्ये किती इन्व्हेस्ट केले 1 प्रपोर्शन आणि बी स्कीम मध्ये किती इन्व्हेस्ट केलं इन 3 प्रपोर्शन. आता मला सांगा टोटल अमाऊंट किती आहे 16,000. सो आपल्या याच्यात टोटल किती आहे 4 4 मीन्स 16,000 तो 1 मीन्स 4,000. स्कीम ए मध्ये किती केलं 4,000 तर स्कीम बी मध्ये किती केलं 4 3 जा 12,000. कळा, ती होती नॉर्मल ट्रेडिशनल मेथड. त्यांना वेळ लागतो, ह्यानं खूप इझिली होऊन जात, काही करावं लागत नाही, मोठे मोठे कॅल्क्युलेशन नाहीत काय नाहीत. हे सगळं आपल्याला मिक्सचर आणि एलिगेशन मध्ये तर एकदम व्यवस्थित बघायचं आहे. आता तात्पुरतं आपण ह्या दोन्ही मेथड इथले जेवढं लागतंय तेवढं शिकतोय.
पण जेव्हा आपण शिकवायला सुरुवात करू, जेव्हा बॅचेस स्टार्ट करू आपण, तेव्हा त्याच्यात एकदम शून्यापासून ते अवघड लेवल पर्यंतचं आपण सगळं घेणार आहोत. तात्पुरतं आपण आता इथंच थांबू. पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओसाठी. डेफिनेटली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या बँकिंग आणि इन्शुरन्सचा अभ्यास करणाऱ्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा याविषयी माहिती द्या. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.